समोसा बनवायला कधी-कधी आपल्याला खूप अवघड वाटतं, कारण तो समोसा परफेक्ट बनला जात नाही आहे आणि काहीतरी वेडं-वाकडं होतं. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे परफेक्ट समोसा कसा बनवायचा आणि सारण टेस्टी कसं बनवायचं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला बटाटे शिजायला टाकू. तर मी 5 ते 6 बटाटे शिजायला टाकलेत. गरजेपुरतं पाणी याच्यामध्ये टाकून आपण कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या घेऊया, म्हणजे छान असा बटाटा शिजून तयार होईल. हा मी मैदा घेतलेला आहे. अगोदर हा मैदा मी वापरण्यासाठी घेतलेला होता. याच्यामध्ये कडलेलं तेल आणि ओवा मी ऑलरेडी टाकलेला आहे, त्यामुळे इथे जास्त टाकणार नाही, थोडंसंच टाकेन. काही कारणामुळे मला तो वापरता आला नाही, त्यामुळे मी तो तसाच ठेवला होता. याच्यामध्ये आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकले, थोडंसं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी ओवा घालते, कारण ऑलरेडी अगोदर पण थोडासा ओवा त्याच्यामध्ये पडलेला आहे. आता याच्यामध्ये मी परत कडवलेलं थोडंसं तेल घेतले, मोठे 2 ते 3 चमचे. ते तेल याच्यामध्ये परत टाकून छान असं मिश्रण आपण इथं मिक्स करून घेऊया. मिश्रण अगदी व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजे. आता आपण हातामध्ये ते दाबल्यानंतर अगदी घट्ट असा गोळा झाला पाहिजे, तर ते छान असं मिश्रण तयार आहे असं समजायचं, म्हणजे त्याचा समोसा परफेक्ट खुसखुशीत होतो. जर ते सारण तसं घट्ट हातामध्ये नाही झालं तर त्याचा खुसखुशीत समोसा होणार नाही, याची काळजी घ्या. पुरेसं तेल व्यवस्थित कडवून टाकलं तर ते छान खुसखुशीत होतं. तर छान असं इथं मस्त गोळा तयार करून झालेला आहे कणकेचा, तो साईडला ठेवून देऊया. आता अगोदर इथं मसाले आपण तयार करू. तर 2 चमचे धणे घेतलेत, 8 ते 9 इथं काळी मिरी घेतली आहे, 4 ते 5 लवंग आहे, 1 दालचिनीचा तुकडा आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. हे छान असं आपण पॅनवरती भाजून घेऊया व्यवस्थित मंद आचेवरती. मसाले भाजून तयार आहेत. मसाले आपण बारीक करून घेऊया नंतर. आता मी इथे दुसरा मिरचीचा पण थोडासा मसाला करणार आहे. त्यासाठी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 ते 2 इंच इथं मी आलं घेतलेलं आहे. मिरचीचा वापर मी म्हणजे तिखट मिरचीचा वापर केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी तिखटवाली मिरची भेटते तीसुद्धा वापरू शकता, कारण ही मिरची खूप तिखट आहे. पण थोडंसं तिखट झालं तर समोसा स्पायसी होतो, त्यामुळे मी तिखट घेतलेली आहे. मिरची, आलं आणि लसणाची पण आपण पेस्ट करून घेणार आहे. आता आपण इथे डायरेक्ट बटाट्याला फोडणी देऊया. जे आपण गरम मसाले तयार केलेले होते, बारीक केलेले होते, त्याचे 1.5 चमचा मी इथं टाकलेला आहे तेलामध्ये. तेल पण अगदी सुरुवातीला कमीच घ्यायचे, कारण आपल्याला ते सारण बनवायचं आहे. जे मिरचीचा आपण ठेचा बनवलेला आहे तोही याच्यामध्ये टाकून घेऊया. हे छान असं मिक्स करूया सगळं, कारण तेलामध्ये मिरचीचा कच्चापणा जाऊ द्यायचा आणि मसाल्यांचा सुद्धा. तर मसाले छान असे भाजलेलेच आहेत ऑलरेडी. तर याच्यामध्ये 1 चमचा बारीक केलेली बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा घातला आहे. बडीशेप मी ऑलरेडी पहिलीच बारीक केलेली होती, म्हणून मी गरम मसाल्यामध्ये त्याला भाजलं नाही. आता 1 चमचा इथे हळद टाकूया, रंग येईपर्यंत. जेवढा हवा असेल तेवढे हळदीचा वापर करूया. हे पण छान असं मिक्स करूया. आता आपण डायरेक्ट याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया. तर अगोदर मी इथं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता बटाटे टाकून घेऊया. बटाटे छान असे शिजून तयार आहेत. हाताने फोडले तरी ते पटकन मॅश होतात. बटाटे सगळे मॅश करून झालेले आहेत इथं. आपण आता हे छान अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हाताने फोडून टाकल्यानंतर पण थोडासा वेळ लागतो याला मॅश व्हायला, त्यामुळे तुम्ही जर घाईमध्ये वगैरे असाल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही याला खिसून पण टाकू शकता याच्यामध्ये, म्हणजे पटकन वेळ कमी होईल आणि बनले पण जातील फास्ट. तर इथं पोटॅटो मॅशर आहे, त्याच्यामुळे मी अशा हाताने फोडून टाकले. त्याच्या मदतीने आपण हे आता सगळं सारण बारीक करून घेऊया. बटाटे छान असे मॅश झालेले आहेत, पण इथं माझ्याकडून एक मिस्टेक झाली. मला याच्यामध्ये वटाणे टाकायचे होते, ताजे सध्या बाजारामध्ये येत आहेत. तर मी ते तेलामध्येच ऑलरेडी टाकायला हवे होते सुरुवातीला, म्हणजे थोडेसे ते सॉफ्ट झाले असते. पण माझ्या आठवणीतून गेल्यामुळे मी नंतर आत्ता या स्टेजला वटाणे टाकलेत. वटाणे उशिरा टाकल्यामुळे मी ह्या सारणाला झाकून ठेवते 2 मिनटं, म्हणजे वटाणे थोडेसे पटकन मॅश होतील. नाहीतर या सारणाला झाकून ठेवायची गरज नाही आहे बिलकुल. पोटॅटो मॅशरनं जरा थोडेसे आपण वटाणे बारीक करू, कारण ऑलरेडी ते झाकल्यामुळे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारे सारण मस्त तयार झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया आणि हे थंड व्हायला ठेवूया सारण सगळं. कणिक पण छान अशी मऊसूत झालेली आहे, सॉफ्ट एकदम. कडकपणा जास्त यायला नको आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित कणिक झाली पाहिजे, याची काळजी घ्या. तरच सॉफ्ट आणि खुसखुशीत असे समोसे तयार होतात. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवूया. मी इथं अगदी बारीकवाले समोसे बनवणार आहे.
मोठेवाले आपण बाजारात खातो तेवढे मोठे नाही. जर पाहुणे वगैरे घरी येणार असतील तर हे समोसे तुम्हाला बनवण्यासाठी खूप चांगले आहेत. अगदी कमी वेळेमध्ये आणि छोटे छोटे म्हणजे पुरेसे पण होतात ते सगळ्यांना. तर अशा प्रकारे पूर्ण पोळी छोटीशी लाटून घ्यायची. अर्धा भाग त्याचा कट करून घ्यायचा आणि हा अर्धा भाग आपण आता अशा प्रकारे हातावरती उलटा ठेवायचा आणि त्याला पाणी लावायचं आणि मग तो पाण्याचा भाग आहे तो दुसऱ्या भागाला चिटकवायचा. म्हणजे हे सील होऊन जातं. जे ओपन भाग आहे तो व्यवस्थित. आता ते व्यवस्थित समोसा हातामध्ये घ्यायचा. त्याचा कोन आहे तो आपल्या बोटाच्या खालीमध्ये व्यवस्थित आला पाहिजे. आता त्याच्यामध्ये आपण सारण टाकूया. सारण जास्त पण टाकायला नको कारण तो फुटला नाही पाहिजे. आता समोरचा जो भाग आहे तो थोडासा दुमडायचा आणि त्याच्यावरती दुसरा भाग ठेवून हाताने दाब द्यायचा. व्यवस्थित दाब बसवायचा कारण तेलामध्ये फुटलं तर सगळं तेल खराब होईल. तर अशा प्रकारे हा समोसा बनवून तयार आहे. बघितलं तुम्ही व्यवस्थित बनलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे समोसे इथे फ्राय करून घेऊया. छोटे छोटे समोसे बनवले आहेत, मोठे नाही आहे. पाहुणे वगैरे घरी येणार असतील तर हा समोसा परफेक्ट आहे. लहान मुलं वगैरे असतात पाहुण्यांबरोबर तर ते नासधूस जास्त करत नाही आहेत आणि एकातच त्यांचं पोट भरतं लहान मुलांचं. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? छान समोसे झालेले आहेत. मंद आचेवर याला खुसखुशीत तळून घ्यायचं. सारण व्यवस्थित बनवायचं, मसाला वेगळा बनवायचा म्हणजे सारण टेस्टी होतं. आवडले असेल तर रेसिपीला एकदा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.